आज प्रत्येक घरामध्ये कोणाला ना कोणाला आरोग्याच्या काही ना काही समस्या आहेत. पण एक प्रश्न आहे, तुम्हाला आयुष्यभर या गोळ्यांवर अवलंबून राहायचं आहे का आपल्या आरोग्यदायी सवयींवर लक्ष द्यायचं आहे? आपण काय खातो, काय पितो, किती तास झोपतो, व्यायाम करतो का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतं पाणी पितो, या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. हे 2 ग्लास आहेत, या 2 ग्लासामध्ये पाणी आहे. जसं आपल्या शरीरामध्ये 70-75% पाणी असतं, आणि या पाण्यामधून किंवा केमिकल मधून आपल्या शरीरामध्ये काय जातंय, असं एक प्रकारचं केमिकल जातंय. हे मी बिटाडीन वापरलंय फक्त एक डेमोसाठी. डेमोच्या माध्यमातून समजून घेऊयात आपण काय आहे आपलं शरीर. आता बघा, ह्या 2 ग्लासामध्ये मी समान अंतरामध्ये पाणी घेतोय. ओके. आणि आता आजार झाल्याच्या नंतर, जसं हे शरीर आता आजारी झालं, त्या शरीरामध्ये आजार झाल्याच्या नंतर आपण काय करतो, आपण गोळी खातो. गोळी खाऊन पण आपलं शरीर रिकवर होतं. गोळी खाऊन पण आपलं शरीर रिकवर होते असं आपल्याला वाटतं. पण मला असं वाटतंय, एक गोळी 10 आजाराला आमंत्रण देते, तुम्हाला माहितीच असेल. पण आपण जर हे अल्कलाईन पाणी पितोय दररोज, आणि ह्या आपल्या शरीरामध्ये अल्कलाईन पाणी टाकतोय, तर पाणी पिऊन देखील आपलं शरीर हे रिकवर होऊ शकतं. पाणी पिऊन देखील आपलं शरीर रिकवर होऊ शकतं. पण आपण आता या पाण्याचा पीएच चेक करू, नेमके पीएच किती. आता बघा, याच्यामध्ये पीएच बघा किती झालाय, आणि याच्यामध्ये बघा पीएच किती झालाय. तर आपल्याला शरीरामध्ये कोणतं पाणी चांगलं आहे, आपलं शरीर कोणतं पाहिजे, अल्कलाईन शरीर पाहिजे का ऍसिडिक शरीर पाहिजे. जर तुम्हाला नक्की जाणून घ्यायचं असेल हे पाणी कोणतं आहे, हे पाणी नेमकी काम काय करतं, या पाण्याची प्राइस काय, हे पाणी नेमकी कशामधून भेटतं, कुठून भेटतं, तर ज्या व्यक्तीने तुम्हाला ही लिंक शेअर केलेली त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करा. त्या व्यक्ती याची डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती. थँक्यू. विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस.